मे महिन्यात सातत्याने अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यावर अकृपा झालेली आहे। शेतकरी हा हवालदिल झालेला आहे, कारण अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान केलेलं आहे। उन्हाळी जो पीक असतो, जसं की आपले केळी झाले, भुईमुग झाले, आंबा झाले, अवकाळी पावसासोबतच जो वारा येतो, त्या वाऱ्यामुळे आंबा पडलेला आहे, भुईमुगचं नुकसान झालेलं आहे। केळीची बाग ही आडवी झालेली आहे आणि जो जो केळी उत्पादक शेतकरी होता, त्याच्या हाताला जे घास आलता, तो घासही निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। कारण तुम्ही पाहू शकता, मी सध्या केळीच्या बागेत आहे। केळीची बाग कशी आडवी झालेली आहे आणि केळीची बाग पडू नये म्हणून दोरीच्या सहाय्याने त्याला केळीच्या झाडाला बांधून आधार दिलेला आहे। कारण ती जी झाड आहे, ते झाड आडवा पडू नये यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत। पण निसर्गाची अकृपेमुळे शेतकरी आता संकटात सापडलेला आहे। खरीप पाठोपाठ उन्हाळी पीक सुद्धा शेतकऱ्याच्या हातातून निघून गेलेला आहे। तैय्यब पठाण, लोकशाही मराठी, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।